ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सत्ता काबीज करण्याचं लक्ष ठेवणाऱ्या भाजपानं आता आपला मोर्चा डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीकडे वळवलेला आहे। IMA अधिकृत म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या पॅनलचा भाजपाकडून प्रचार केला जातोय। नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांना निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी बैठकांचं आयोजन केलंय। तसंच पक्षाच्या विविध समाज माध्यम समूहांवर संदेश टाकून IMA अधिकृत पॅनलला विजयी करण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक रविवारी पार पडते। या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, मात्र यात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा देखील समोर येत आहे। आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय देशपांडे आहेत, या निवडणुकीच्या रिंगणात ते देखील उभे आहेत। त्यांचा पॅनल आहे, IMA MMC पॅनल आहे। सर, काय सांगाल, सध्या निवडणूक ची काय तयारी सुरू आहे आणि उद्या निवडणूक पार पडते, काय तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा तर की ह्या निवडणुकीमध्ये जवळपास 1,40,000 MBBS आणि जे पदव्युत्तर डॉक्टर ते लोक वोट करणार आहेत। आणि इंडियन मेडिकल असोसिएशन ही जी संस्था आहे, यात खाजगी व्यावसायिक जे असतात त्यांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ही संस्था असते। आणि त्याच्यामुळे या संघटनेतर्फे आमचं पॅनल उभं आहे, IMA MMC पॅनल। यात महाराष्ट्रातल्या 9 वेगवेगळ्या ठिकाणाहून 9 उमेदवार आम्ही लढत आहोत। आणि निवडून आल्यानंतर मग आम्ही MMC साठी आणि आमच्या सगळ्या लोकांसाठी ज्या न्याय मागण्या आहेत किंवा डॉक्टरांवर काही वेळा जे गुन्हे दाखल होतात त्याची पूर्ण चौकशी करावी लागते, ती चौकशी करण्याचं निपक्षपातीपणे काम करू एवढे आम्ही सगळ्यांना हमी देत असतो। सर, एक दुसराही मुद्दा या माध्यमातून समोर आलेला आहे की या माध्यमातून सरकार असेल किंवा भारतीय जनता पक्ष हेच जर प्रश्न विचारला तर या निवडणुकीतही इन्फ्लुएन्स करण्याचा विचार सुरू आहे किंवा त्या पद्धतीनं ही निवडणूक देखील आपणच जिंकतील, आपल्या विचारसरणीचे आपल्याला मांडणारे लोक जे आहेत किंवा आपल्या पक्षातील जे लोक आहेत त्यासाठी देखील भाजप अशा प्रकारचं काम करत असल्याचं माहिती समोर आलेली आहे। तुमचं काय मत? नाही, तर माहितीच आम्हाला खूप जास्त नसते, ती प्रसार माध्यमांना जास्त असते। पण आमचं मत असं आहे की प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही पॉलिटिकल इन्क्लिनेशन घेऊन आलेला असतो, कोणत्या तरी पार्टीचा तो सपोर्टर असतो। पण इंडियन मेडिकल काउन्सिल, इंडियन मेडिकल असोसिएशन ही अपॉलिटिकल बॉडी आहे। आम्ही फक्त डॉक्टरांचं रक्षण, मेडिकल फ्रॅटर्निटीचं रक्षण, डॉक्टर आणि पेशंटचे संबंध सुधारणं आणि पेशंटचं आणि जनरली सार्वजनिक आरोग्याचं हित जोपासणं हे IMAचं काम आहे। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कळकळीची आमची सगळ्यांची विनंती सगळ्यांनाच असते, नेहमीसाठी असते, की फक्त निवडणुकीपुरती नाहीये, की आमचं खरं लक्ष आमचे सदस्य आणि इतर डॉक्टरगण जे सदस्य नसतील तेही। त्यामुळे राजकीय पक्षांनी याच्यात येण्याची गरज नाहीये। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। MMC ही जी काही संस्था आहे ही डॉक्टरांच्या साठी आणि डॉक्टरांचीच त्याच्यामध्ये समावेश असलेली अशी संस्था आहे। मला असं वाटतं की जेवढे वैद्यकीय क्षेत्रातले दिग्गज किंवा जाणकार हे डॉक्टरांच्या प्रॅक्टिस बद्दल किंवा वैद्यकीय शिक्षणाबद्दल जेवढा आस्थेने किंवा त्यांच्या हिताचा जो विचार करू शकतील तो इतर क्षेत्रातल्या लोकांकडून तेवढा मिळणं मला वाटत नाही शक्य आहे। सगळ्या डॉक्टरांनी जे रजिस्टर्ड आहेत त्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी आपलं मतदान करावं।